जालना समृद्धी महामार्गावरील भीषण अपघाताने महाराष्ट्र हळहळला। पीडित महिलांच्या मुलांना शासकीय नोकरी द्या, शिवसेना उबाटाच्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख रूपम घुगे यांची मागणी। 1 एप्रिल 2026 रोजी जालना जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात। या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातात 8 महिलांचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झालाय। या घटनेने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून आता या पीडित कुटुंबियांना न्याय देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महिला आघाडी आक्रमक झाली आहे। या भीषण अपघातातील मृत्यूंच्या वारसांना शासकीय नोकरी मिळावी अशी आग्रही मागणी शिवसेना उबाटाच्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख रूपम घुगे यांनी राज्य सरकारकडे माध्यमांशी बोलताना केली आहे। आता शिवसेना महिला आघाडीच्या या मागणीवर सरकार काय पावले उचलते आणि त्या अनाथ झालेल्या परिवाराला काय आधार मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। तोपर्यंत वेगवान घडामोडींची अपडेट मिळवण्यासाठी पाहत रहा ग्लोबल न्यूज मराठी। सर्वप्रथम काल समृद्धी महामार्गावरती जो प्रकार घडलाय, जो ऍक्सिडेंट झालाय, त्याच्यामध्ये 8 महिलांची जी दुर्दैवी मृत्यू झालाय जालना जिल्ह्यामध्ये, त्याबद्दल मी जिल्हा प्रमुख महिला आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करते। आज मी इथे येऊन आता त्यांच्या नातेवाईकांशी बोलले, सगळ्यांना भेटले। आज सरकार म्हणतंय की आम्ही 5 लाख रुपये द्यायला तयार आहे। खरंच आजच्या दैनंदिन जीवनामध्ये 5 लाख रुपये यांना अनुदान हे योग्य आहे का? आज तुम्ही इंधनाचे, त्यानंतर पेट्रोलचे, गॅसचे एवढे भाव वाढवून ठेवलेले आहेत, त्यामध्ये प्रत्येक महिला ही आपलं घर चालवत होती, प्रत्येक महिला ही मुख्य होती घरातनं। त्यांनी आज रोजी स्वतःच्या त्यांच्या पैशावरती पूर्ण घर चालवलं। आज त्यांच्या मुलांनी काय करावं? 5 लाखामध्ये खरंच पूर्ण आयुष्य काढू शकतात का? त्यामुळे माझं श्री देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री यांना अशी मागणी आहे की कमीत कमी यांना 25 ते 30 लाख रुपये आपण हे दिले पाहिजे प्रत्येकी एका महिलेला। कारण की आज जर महिला जर सुरक्षित नसेल, महिलाला जर तेवढं संरक्षण किंवा कव्हरेज नसेल, तर महिलांनी आज घराच्या बाहेर काम करावं की नाही करावं हा इथे प्रश्न उद्भवतो। जो कोणी कॉन्ट्रॅक्टर किंवा ठेकेदार होता त्यांनी यांचे पीएफ काढलेले आहेत का? त्यांनी यांच्या ह्या सर्व महिलांसाठी इन्शुरन्स काढलेला आहे का? त्यांच्या विम्याचे पैसे कुठे गेले? त्यांना आता मी बघितलं GR मध्ये 783 रुपये एवढा रोजगार त्यांना द्यायला पाहिजे आणि त्यांना फक्त 300 रुपये रोजगार देण्यात येत होता। तर बाकीचे 400-450 रुपयांचं काय? तर ते पैसे कुठे गेले? तर हे सरकारने याची सखोल चौकशी करायला पाहिजे। कारण की समृद्धी महामार्ग हा मुंबई पासून नागपूर पर्यंत आहे। आज 8 महिलांची घटना घडल्यामुळे आपल्याला दिसतंय, पण अशाच घटना किंवा अशाच कितीतरी महिला या समृद्धी महामार्गावरती काम करत असतील, तर आज त्यांच्या सुरक्षिततेचं काय? त्यांनी हेल्मेट घातलं होतं का? त्यांनी रेडियम जॅकेट घातलं होतं का? हे बघायचं काम कुणाचं आहे? सरकारने याची सखोल चौकशी करावी आणि प्रत्येक महिलेला न्याय द्यावा। जे मृत्यूमुखी पडले महिला, त्यांच्या नातेवाईकांनी पालकमंत्र्यांच्या बाबत सुद्धा रोष व्यक्त केला। त्यांनी काही स्टेटमेंट वगैरे दिलं नाही। पालकमंत्री काय होतं? आज जालना जिल्ह्यामध्ये जे काही घडतंय, इथले जे काही स्थानिक आमदार असतील, पालकमंत्री असतील, इथले जे काही पुढारी नेते असतील, त्यांचं आज रोजी काम या कुटुंबाला येऊन आधार देणं, यांच्यासाठी येऊन इथे उभं राहणं, हे सगळ्यांचं काम आहे आणि सरकारने या गोष्टीचं उत्तर हे दिलंच पाहिजे। ही एक गोष्ट अशी बोलायची होती की आज रोजी ज्या महिला मृत्यूमुखी पडलेल्या आहेत त्यांची मुलं आहेत, काही महिलांची मुलं हे छोटे आहेत, कोणाचे नवरे वारलेले आहेत, तर त्यांच्या मुलांना ह्या सरकारने समृद्धी महामार्गावरती, स्टोलवरती म्हणा किंवा एखाद्या सरकारी नोकरीमध्ये यांना रुजू करण्यात यावं आणि त्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा।